नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी DMER पदभरती 2025 साठी मित्रांनो या ठिकाणी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा या ठिकाणी तांत्रिक प्रश्न मित्रांनो आज कव्हर करत आहोत। जे की मित्रांनो बघा या ठिकाणी 100% बघा या ठिकाणी 100% या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे मित्रांनो सर्व काय बघा संभाव्य प्रश्न संच आहेत। म्हणून काय करा मित्रांनो, आजचा जो आपला हा संपूर्ण भाग आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा या ठिकाणी आताच करून घ्या। ओके, तर जे की पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, तर काय आहे बघा, तर गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा लागू करण्यात आला। तर जे की मित्रांनो बघा या ठिकाणी गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक हा जो मित्रांनो कायदा होता या ठिकाणी या ठिकाणी कधी लागू करण्यात आला होता। तर जे की क्रमांक बघा 1994 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला ठेवायचं। ओके, 1994 ओके लक्षामध्ये असू द्या। 2005 ला मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा मित्रांनो बघा माहितीचा अधिकार हा मित्रांनो बघा या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, लक्षात तुम्ही ठेवा। ओके, माहितीचा अधिकार कायदा इतकं लक्षात असू द्या। ओके, पुढे बघा दुसरा पोलाग्रा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो। तर मित्रांनो बघा या ठिकाणी पोलाग्रा हा जो मित्रांनो रोग आहे बघा हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे या ठिकाणी होतो। तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब नैसर्गिक मित्रांनो बघा या जीवनसत्वाच्या ठिकाणी अभावामुळे कमतरतेमुळे मित्रांनो पोलाग्रा हा या ठिकाणी रोग बघा या ठिकाणी मानवी शरीराला होत असतं, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, पुढे जे की तिसरा प्रश्न वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते। तर मित्रांनो बघा या ठिकाणी वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण जे की मित्रांनो या ठिकाणी बघा सहाय्यक म्हणून कार्य करते। तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा क हरितद्रव्य मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, तर बघा एक महत्त्वाची बात म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा मित्रांनो या आपल्या परीक्षेसाठी एक अत्यंत उपयुक्त असं या ठिकाणी बघा आम्ही 2000+ या ठिकाणी प्रश्नांचा महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही मित्रांनो हा जो महाठोकळा बघा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केल्याचे मित्रांनो बघा स्क्रीनशॉट आहे तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ। अवश्य बाय करा। 74 14 93 93 हा 07 हा आपला क्रमांक आहे। ओके, तर मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळेल काय, तर GK GS बघा GK GS आणि करंट अफेअर्स आणि मित्रांनो या ठिकाणी वर्षामधले जेवढे काय बघा या ठिकाणी दिनविशेष आहेत मित्रांनो या ठिकाणी ते देखील आम्ही तुम्हाला देऊन टाकू। ओके, तर अवश्य बघा मित्रांनो हा जो आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी बाय करा, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी सध्या या ठिकाणी आपलं फॉर्म भरणं चालू आहे। शेवटची बघा 15 तारीख आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बघा असू द्या काही या ठिकाणी हरकत नाही। तर बघा अवश्य बाय करा। या ठिकाणी बघा सध्या आपले पेपर या ठिकाणी भरणं पेपरचे मित्रांनो अर्ज आहेत बघा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरणं चालू आहेत। म्हणजे काय या ठिकाणी बघा जवळपास आपल्यापाशी मित्रांनो 3 मंथ तर मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी आहेत। ओके, 3 मंथ, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी याच्या अगोदर ग्रुप डी ची एक्झाम आहे बघा याच्या अगोदर मित्रांनो ग्रुप डी जे की रेल्वे ग्रुप डी चं एक्झाम या ठिकाणी आहे। ओके, यासोबत या ठिकाणी नोंदणी मुद्रांक शुल्क या ठिकाणी सध्या चालत आहे आणि यासोबतच बघा याच्या अगोदर बघा या ठिकाणी GMC नांदेडची सुद्धा होऊ शकते बघा GMC नांदेड आहे, यासोबत छत्रपती संभाजीनगर GMC देखील याच्या अगोदर आहे। ओके, तर बघा याच्या मित्रांनो म्हणजे जवळपास किती या ठिकाणी 3 मंथच्या मित्रांनो या ठिकाणी बाद या ठिकाणी आपला पेपर होणार आहे। म्हणून काय करा आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा, कारण मित्रांनो बघा या 3 मंथमध्ये आपला महाठोकळा बघा तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी पाठांतर करू शकता। ओके, अवश्य बाय करा। तर पुढील प्रश्न चौथा, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात। तर बघा मानवी पदार्थाच्या मित्रांनो सेवनाने या ठिकाणी प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो, तर जे की क्रमांक बघा ड मज्जा संस्थावर मित्रांनो बघा या ठिकाणी घातक परिणाम होतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे।
आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आवाजाची मित्रांनो जी गती आहे बघा ती या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर जे की क्रमांक अ घन मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो जे की आवाजाची गती मित्रांनो या ठिकाणी घन या माध्यमामध्ये बघा या ठिकाणी सर्वात जास्त असतं, जे की क्रमांक बघा अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। बघा नुसतं बघू नका, बघण्यासोबत बघा तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला जर काही ठिकाणी शंका असतील डाऊट असतील कमेंट मात्र करत चला। ओके, तर पुढील प्रश्न हा बघा ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी ईमेल प्रणाली जे हे मित्रांनो कार्य बघा हे खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर जे की बघा SMTP या ठिकाणी आपला प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, पुढे 7वा बायनरी कोडेड डेसिमल काय? तर बायनरी कोडेड डेसिमल मध्ये मित्रांनो ठिकाणी खालीलपैकी किती बिट्स वापरतात? तर बायनरी कोडेड डेसिमल मध्ये मित्रांनो एकूण बघा या ठिकाणी किती? तर चार मित्रांनो या ठिकाणी बघा बिट्स वापरले जातात, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा या ठिकाणी क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, बघा तुम्हाला सर्व या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर पुढे बघा या ठिकाणी 8वा प्रश्न काय म्हणतो, कशा स्वरूपाचा आहे? तर बघा ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठविण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादा किती आहे? तर बघा मित्रांनो ट्विटर जे मित्रांनो बघा एक सोशल मीडियाचं साधन आहे मित्रांनो, या साधनाचं बघा मित्रांनो मीडियावरून एखादा जर संदेश मेसेज आपल्याला एखाद्याला पाठवायचा असेल तर पाठवण्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त एकूण अक्षर मर्यादा किती आहे? तर जे की क्रमांक बघा 280 लक्षात तुम्हाला ठेवायचं। बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी 280 अक्षर मर्यादा असणारे, लक्षात तुम्हाला बघा या ठिकाणी ठेवून घ्यायचं बघा डोक्यामध्ये। ओके, पुढे 9वा कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? ओके मित्रांनो, कंठस्थ ग्रंथीतील मित्रांनो बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात किंवा केला जातो? तर जे की बघा क्रमांक आयोडीन 131 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे की आयोडीन 131 देखील या ठिकाणी आपण म्हणू शकतो। ओके, तर जे बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढे 10वा काय म्हणतो, तर बघा भारतीय संविधानानुसार किंवा राज्यघटनेनुसार आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तर भारतीय संविधानानुसार या ठिकाणी खालील कोणता हक्क मूलभूत हक्क म्हणून मानला किंवा ओळखला जात नाही? तर जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो काय असणार आहे? तर जे की बघा ब जे की मालमत्तेचा हक्क मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत हक्क नाही, लक्षात तुम्हाला ठेवायचं। बघा जी ब बघा मालमत्तेचा हक्क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। 11वा काय म्हणतो, कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? तर जे की बघा भारत पाकिस्तानचं जेव्हा मित्रांनो 1999 मित्रांनो कारगिल युद्ध चालू होतं तेव्हा बघा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये एकूण राष्ट्रीय आणीबाणी या ठिकाणी जाहीर करण्यात आली नव्हती, लक्षात तुम्हाला ठेवायचं। ओके, यासोबत भारत चीन युद्ध जेव्हा 1962 सुरू होतं तेव्हा या ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती आणि भारत पाकिस्तान 1971 जेव्हा या ठिकाणी युद्ध होतं चालू तेव्हा या ठिकाणी मात्र आणीबाणी लागू करण्यात आली होती। आणि जेव्हा मित्रांनो या ठिकाणी जेव्हा राज्यामध्ये अंतर्गत शांतता मित्रांनो पसरते बघा तेव्हा देखील या ठिकाणी जो की राष्ट्रपती असतो मित्रांनो बघा राष्ट्रपती हा आणीबाणी जाहीर करत असतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं। ओके, आणीबाणी जाहीर करण्याचा ठिकाणी अधिकार कोणाला? तर राष्ट्रपतीला आहे, लक्षात तुम्हाला असू द्या। ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी ही बघा 352 या कलमानुसार या ठिकाणी बघा लावली जाते, लक्षात ठेवायचं आहे की जाहीर केली जाते 352 या भारतीय राज्यघटनेतील कलमानुसार। ओके, पुढे 12 भारतीय राज्यघटनेतील जम्मू काश्मीर या ज्या राज्याच्या विधानसभेची मुदत किती वर्ष आहे? तर बघा मित्रांनो भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती वर्ष आहे? जे की बघा क्रमांक ब 6 वर्ष आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं। ओके, या ठिकाणी बघा तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी विधानसभेच्या जर जागा विचारलं तर ते बघा 288 बघा विधानसभेच्या, विधान परिषदेच्या 78 आहेत, लिहून घ्या नाही तर पाठ करा। लोकसभेच्या 48, राज्यसभेच्या 19,
सध्या एकूण जिल्हे 36, 34 जिल्हा परिषद, 358 तालुके, 29 महानगरपालिका, 226 नगरपालिका. ओके, इतकं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. काय 288 विधानसभेच्या जागा, 78 विधान परिषदेच्या जागा, 48 लोकसभेच्या, 49 राज्यसभेच्या, 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषद, 358 तालुके, 29 महानगरपालिका आणि 29 बघा जिल्हा न्यायालय. लक्षात तुम्ही ठेवा बघा, 29 जिल्हा न्यायालय आणि 226 बघा या ठिकाणी मित्रांनो काय नगरपालिका आहेत. 226 नगरपालिका, 29 महानगरपालिका आणि यासोबतच 355 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती आहेत. बघा लक्षात असू द्या. आणि 720 किलोमीटरचा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला बघा काय तर समुद्र किनारा बघा या ठिकाणी लाभलेला आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या. तर पुढे 13वा काय म्हणतो, इसवी सन 1757 प्लासीची लढाई, 1760 वांदी वॉशची लढाई व 1764 बक्सारची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? इसवी सन 1757 प्लासीची लढाई, 1760 वांदी वॉशची लढाई आणि 1764 बक्सारची लढाई. मित्रांनो बघा या तीनही जेव्हा लढाया इंग्रजांनी जिंकल्या तेव्हा या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर जे की बघा क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर मित्रांनो बघा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक या ठिकाणी कोणाला म्हणतात? तर जे की क्रमांक ड कॉर्नवालिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. तर यासोबतच बघा शेवटचा प्रश्न जे की गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी बघा अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत आणि नवीन प्रश्नांसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.